काही शब्द इतके शक्तिशाली असतात की ते फक्त उच्चारले जात नाहीत, तर ते प्रत्यक्ष लोकांच्या आयुष्याचाच भाग बनतात. जय भीम हा एक असाच शब्द आहे. आज फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आणि अगदी परदेशातही लाखो लोक एकमेकांना भेटताना जय भीम म्हणतात. हा शब्द ऐकल्यावर आपल्याला आठवण येते एका महामानवाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की जय भीम म्हणण्याची सुरुवात नक्की कधी, कशी आणि कुठून झाली? आणि जय भीम म्हणणारा पहिला व्यक्ती कोण होता? या व्हिडिओतून आपण पाहूया जय भीम या शब्दाचा उगम आणि संपूर्ण प्रवास. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती. जय भीम हे फक्त एक अभिवादन नाहीये. हा शब्द म्हणजे आपल्यातच एक इतिहास आहे, एक भावना आहे आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो एका स्वाभिमानाचा आणि एका अस्तित्वाचा आवाज आहे. जय भीम म्हणणं म्हणजे फक्त नमस्कार करणं नाही, तर आपण कोणत्या विचारांवर उभे आहोत, आपण कोणत्या लढ्याशी जोडले गेलेले आहोत हे जाहीर करणं आहे. हा शब्द आज एका संपूर्ण समुदायाची ओळख बनला आहे. पण या शब्दाची सुरुवात समक्ष बाबासाहेबांसमोरच झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर. भीम हे त्यांच्याच नावाचं छोटं स्वरूप, शॉर्ट फॉर्म, आणि त्याच नावावरून तयार झाला जय भीम हा जयघोष. सुरुवातीला हा शब्द बाबासाहेबांना आदराने अभिवादन करण्यासाठी वापरला जायचा. पण काळ जसजसा पुढे गेला तसतसा या शब्दाचा अर्थ बदलत गेला आणि तो फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिला नाही, तो अनेकांची ओळख बनला. हा शब्द पहिल्यांदा कोणी उच्चारला या प्रश्नाचं उत्तर इतिहासात शोधायचं झालं तर 1935 साली आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते बाबू हरदास यांनी पहिल्यांदा हा नारा दिला अशी नोंद आहे. यामागे बाबू हरदास यांचा हेतू खूप स्पष्ट होता की लोकांनी पारंपरिक अभिवादन सोडून एक अशी ओळख स्वीकारावी जी समतेची, स्वाभिमानाची आणि बदलाची असेल. त्या काळात समाजात जाती व्यवस्था इतकी घट्ट रुजलेली होती की काही लोकांना माणूस म्हणून जगण्याचाही अधिकार नाकारला जात होता. अस्पृश्यता, अपमान, अन्याय या गोष्टी रोजच्या आयुष्याचाच एक भाग होत्या. अशा परिस्थितीत जय भीम हा शब्द म्हणजे फक्त अभिवादन नव्हता, तर तो एक बंड होता. हा शब्द म्हणजे एक घोषणा होती की मी जातीभेदाच्या अन्यायाविरुद्ध उभा आहे, मी समानतेसाठी लढणार आहे. त्यामुळे जय भीम बोलणं म्हणजे फक्त एक शब्द उच्चारणं नव्हतं, तर एक भूमिका, एक बाजू घेणं होतं. बाबू हरदास यांनी सर्वात आधी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की एकमेकांना जय भीम म्हणून अभिवादन करायला सुरुवात करा. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सुरुवातीला जय भीमला उत्तर म्हणून बलभीम म्हटलं जायचं, पण नंतर जय भीमला जय भीम असंच उत्तर देण्याची पद्धत सुरू झाली. हा बदल वरकरणी साधा वाटू शकतो, पण त्यामागे एक मोठा अर्थ होता आणि तो अर्थ म्हणजे समानता. कुणीही वर नाही, कुणीही खाली नाही, सगळे एकाच स्तरावर. ही भावना त्या काळात खूप मोठी होती आणि अनेकांसाठी दिलासादायक होती. 1938 साली छत्रपती संभाजीनगर मधल्या एका सभेत स्वातंत्र्य सैनिक आणि बाबासाहेबांचे अतिशय विश्वासू भाऊसाहेब मोरे यांनी लोकांना सांगितलं की आता पुढे आपण एकमेकांना जय भीमच म्हणायचं. त्या सभेत स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. त्या क्षणानंतर जय भीम हा शब्द लोकांमध्ये झपाट्याने पसरू लागला. गावोगावी, शहरात लोकांनी तो स्वीकारला, कारण हा शब्द त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करत होता, त्यांच्या दुःखांना आणि त्यांच्या स्वप्नांना आवाज देत होता. विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या हयातीतच लोक त्यांना जय भीम म्हणून अभिवादन करायचे. बाबासाहेब त्यावर फक्त स्मितहास्य करायचे, पण त्या स्मितहास्यामागे एक मोठा बदल सुरू होता. बाबासाहेबांच्या छायेत लोक स्वतःला कमी समजणं सोडत होते, स्वतःचा सन्मान ओळखत होते. जय भीम हा शब्द त्यांच्यासाठी आत्मविश्वासाचा स्रोत बनत होता. काळ जसजसा पुढे गेला तसतसा जय भीमचा प्रभाव महाराष्ट्राच्या पलीकडे गेला. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, तमिळनाडू अशा अनेक राज्यांमध्ये हा नारा ऐकू येऊ लागला. हा शब्द फक्त एका समुदायापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो एक व्यापक सामाजिक आणि राजकीय ओळख बनला. अन्यायाविरुद्ध उभं राहणाऱ्या प्रत्येकासाठी जय भीम हा शब्द प्रेरणा बनला. मंडल आयोगानंतर देशात जेव्हा सामाजिक आणि राजकीय बदलांची लाट आली तेव्हाही जय भीमचा प्रभाव अजून वाढलाच. हा शब्द फक्त दलित समाजापुरता राहिला नाही, तर इतर वंचित घटकांनाही जोडून घेऊ लागला. शिक्षण, हक्क, समानता या सगळ्या मुद्द्यांसाठी लढणाऱ्या लोकांसाठी जय भीम एक समान आवाज बनला. आज जय भीम हा फक्त एक शब्द नाही, तर एक ओळख आहे. तो संघर्षाचं प्रतीक आहे, तो एक सांस्कृतिक ओळख आहे आणि तो राजकीय जागरूकतेचं चिन्ह आहे. अनेक विचारवंत सांगतात की जय भीम म्हणजे एक वचन आहे, बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांसोबत निष्ठा ठेवण्याचं वचन. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश या एका शब्दात सामावलेला आहे. आजच्या काळात जय भीम हा शब्द पॉप कल्चरमध्येही दिसतो. गाणी, चित्रपट, सोशल मीडिया अगदी सगळीकडे हा शब्द ऐकू येतो. पण त्याचा मूळ अर्थ अजूनही बदललेला नाहीये. तो मूळ अर्थ अजूनही न्याय, समानता आणि स्वाभिमानासाठीच उभा आहे. आज जेव्हा कोणी जय भीम म्हणतो तेव्हा तो फक्त अभिवादन नाही करत, तर एक विचार पुढे नेतो. म्हणूनच जय भीम हा शब्द आजही जिवंत आहे, कारण तो फक्त भूतकाळ नाही, तो वर्तमान आहे आणि तो भविष्यासाठीची दिशासुद्धा आहे. हा शब्द आपल्याला एक आठवण करून देतो की बदल शक्य आहे आणि तो बदल घडवण्यासाठी आवाज उठवणं खूप गरजेचं आहे.
जय भीम म्हणजे फक्त दोन शब्द नाही आहे, ती एक चळवळ आहे, एक ओळख आहे आणि एक न थांबणारी क्रांती आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला लगावा बत्ती.